बघूयात बुलढाण्यामध्ये मलकापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी यांना सेवेतून निलंबित करण्यात आले। जळगाव जामोद इथे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली होती। त्यानंतर दगडफेक करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या भाविकांवरतीच लाठीचार्ज करण्यात आला। अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते आणि चौकशीत दोषी आढळलेल्या देवराम गवळी यांना निलंबित करण्यात आलं। काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या किमतींमध्ये 10 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे। वाढत्या दरामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलंय, त्यामुळे आता स्वयंपाकघरातील फोडणी महाग झाली आहे। जास्त वेळ झोप न घेता राहणे अत्यंत धोकादायक ठरू शकतं। पुरेशी झोप न मिळाल्यामुळे नैराश्य, मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि पक्षाघात, अकाली मृत्यू यासारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढत असल्याचं संशोधकांनी म्हटलंय। वसई येथील महापारेषणच्या 122 केव्ही अतिउच्च दाब केंद्रातील 50 MVA क्षमतेच्या रोहित्रामध्ये तांत्रिक बिघाड झाला। नवीन रोहित्र लावण्यास 3 ते 4 दिवसांचा अवधी लागणार असल्यामुळे त्याचा परिणाम वसई विरारमधील वीज पुरवठ्यावरती होणार आहे। त्यामुळे एक प्रकारे वसईवर वीज संकट निर्माण झालंय। रिअल टाइम एअर क्वालिटी अहवालानुसार कल्याणच्या हवेची गुणवत्ता पाहता सगळ्यात जास्त प्रदूषणाची नोंद झाली आहे। जगातील 4 शहरांच्या तुलनेत कल्याण हे 4थ्या क्रमांकावरती प्रदूषित हवा असल्याचं शहर बनलंय। मोडकसागर धरणातील गाळ काढण्याबाबत केंद्रीय जल आयोगाच्या निकषानुसार सर्वेक्षण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला। सर्वेक्षणाचे हे काम 2 टप्प्यात होणार आहे। त्यानुसार तांत्रिक व्यवहार्यता तपासण्याचं काम पूर्ण झालंय। आता पुढची बातमी बघूयात। भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव म्हटलं जातं। कोणताही वेगवान गोलंदाज असू द्या, त्यांनी प्रत्येक गोलंदाजाला चौकार आणि षटकार मारलेले आहेत, पण ते पिचवरून चीपवर कधी आले कळलंच नाही, अशी टोलेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली। नवी मुंबई सेमीकंडक्टर चिप प्रकल्पाचं उद्घाटन पार पडलं। यावेळी मुख्यमंत्र्यांसोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री सचिन तेंडुलकर आणि अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी जोरदार फटकेबाजी केली। सचिनजींचं काय सांगायचं, त्यांना तर क्रिकेटमधला देव म्हणतात आणि शोएब अख्तर असू दे, कोणी असू दे, फास्ट बॉलर, त्याच्यावर चौकार षटकार मारलेले आपण पाहिलेले आहेत आणि ते पिचवरून कधी चिपवर आले तेही कळलं नाही। नवीन भूमिकेत पाहिलं आम्ही त्यांना। शेवटी उद्योग आहे आणि आता सेमी कंडक्टर चिप ह्या सगळ्या अतिशय माणसाच्या आयुष्यातल्या एक महत्वाच्या या गोष्टी आहेत आणि आवश्यक आहेत। आज सुरू झालेला आहे पहिला सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट। या निमित्तानं राज्याच्या औद्योगिक विकासाचा एक नवीन अध्याय आज त्या ठिकाणी सुरू झाला। हा प्रकल्प राज्यातील औद्योगिक क्षेत्राच्या करता अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचा ठरणार आहे। मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनांना बळ देण्यासाठी हा सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्प एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे। केंद्र सरकारमध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी या संदर्भात एक मिशन हातामध्ये घेतलं आणि त्या मिशनला सपोर्ट करणारी एक इकोसिस्टम देखील त्यांनी तयार करण्याचा प्रयत्न भारतामध्ये सुरू केला। मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये आपली स्वतःची पॉलिसी तयार केली, आपलं स्वतःचं इन्सेंटिव्ह पॅकेज तयार केलं आणि आपली स्वतःची सपोर्टिंग इकोसिस्टम तयार केली। आणि मला अतिशय आनंद आहे की त्या इकोसिस्टममध्ये सगळ्यात पुढे जर कोणी असेल तर चोडणकरजी, राजेंद्रजी, तुम्ही आणि RRP सगळ्यात पुढे आहे हे बघून मला अतिशय मनापासून आनंद झालाय। आत्ताच वरती जाऊन लॅबमध्ये वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या आणि डॉक्टर चोडणकर
मिस्टर चोडणकर आणि डॉक्टर काकोडकरांनी बरेचसे बाउन्सेस टाकले आम्हाला, बट we'll over a period of time we'll learn more about semiconductors. As सर म्हणतात की काही सिक्सर्स पण मारल्या, पण but as we all know that today at the click of a button on your phones, or be it television, laptops, cars, so many things, everything are controlled by semiconductors. आणि या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. नमस्कार.